ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे पूर्णाची म्हणते, आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली पीडा दूर झाली आहे. जिच्यामुळे शक्य झालंय तिलाच दिवा लावते असं म्हणते आता पूर्णाची. तसंही हा अधिकार घरातल्या मोठ्या सुनेचा असतो असं म्हणते आता पूर्णाची. सायली, जा देवापुढे दिवा लाव जा असं म्हणते आता पूर्णाची. तर आता खूप खुश होते सायली, प्रताप आणि अर्जुन. हो पूर्णाची असं म्हणते आता सायली. तर आता सायली जाऊन दिवा लावते देवासमोर. तर आता हे सगळं अर्जुन बघून खूप खुश होत असतो. तर आता सायली पाया पडते देवासमोर. तर आता प्रताप बघतो सायलीकडे आणि आता प्रताप उठून जातो सायलीकडे. तर आता प्रताप सायलीच्या बाजूला थांबून पाया पडतो देवाला. तर आता प्रताप सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. तर आता अर्जुन लांबून हे सगळं बघत असतो. प्रताप म्हणतो, देवासमोर दिवा लावताना डोळ्यात अश्रू आणू नयेत बाळा असं म्हणतो आता प्रताप. चेहरा प्रसन्न आणि हसरा हवा असं म्हणतो आता प्रताप. आगाज तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झालाय, त्यामुळे आजचा दिवस दुःखाचा नाही आनंदाचा आहे असं म्हणतो आता प्रताप. तर सायली म्हणते हो आणि अश्रू पुसून घेते आपले. बाबा, आज कोर्टात जे काही घडलं त्याचा आम्हाला अंदाज होताच, पण तुम्हा सगळ्यांसाठी हे सगळं खूपच अनपेक्षित होतं ना असं म्हणते आता सायली. तो आमचाच आंधळेपणा होता असं म्हणतो आता प्रताप, पण त्यामुळे तुमचं यश कमी होत नाही असं म्हणतो प्रताप. तुझं मनापासून अभिनंदन असं म्हणतो आता प्रताप. तू तुझ्या भावा बाबांसाठी लढलीस आणि शेवटी जिंकलीस असं म्हणतो प्रताप. खरं सांगू का, प्रत्येक बापाला तुझ्यासारखी मुलगी मिळायला हवी असं म्हणतो आता प्रताप. तर आता सायली खूप भावूक होते. बाबा असं म्हणते ती. असं म्हणून आता मिठी मारते ती प्रतापला आणि लांबून अर्जुन हे सगळं बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे किल्लेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे प्रतिमा झोपलेली असते. तर तेवढ्यातच तिथे रविराज येतो आणि आता रविराज प्रतिमाच्या बाजूला येऊन बसतो. आता त्याला आठवतं कसं तन्वी आणि त्याची पहिली भेट झालेली असते. कसा तो मिठी मारलेला असतो तन्वीला. माझा विश्वासच बसत नाही आहे असं म्हणते तन्वी. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली. माझं बाळ, माझी तन्वी मला मिळाली असं म्हणतो रविराज. म्हटलेला असतो ना ती भेटल्यावर तन्वी. ते सगळं आता आठवतं त्याला फ्लॅशबॅकमध्ये. मी कुठेही जाऊ देणार नाही तुला असं म्हणतो रविराज. तो आता झोपलेल्या प्रतिमाकडे बघून हे सगळं आठवण करत असतो आता. किती गोड दिसतेस तू बाळा. दुर्दैवाने तुला लहानाची मोठी होताना पाहता नाही आलं मला असं म्हणत होता रविराज तन्वीला. तेव्हा किती पटकन मोठी झालीस असं सुख भोगता नाही आलं मला. असं वाटते ही वेळ अशीच इथेच थांबून राहावी असं म्हणतो आता रविराज. म्हटलेला असतो ना सगळं तो आता तन्वीला पहिला जेव्हा तन्वी भेटलेली असते तेव्हा. तर सगळं त्याला ते आठवतं आणि आता ही आठवतं की अर्जुन म्हटलेला असतो ना कोर्टामध्ये, तुला पैसे हवे होते, गोळी झाडली आहेस तू आणि आरोप केलेला असतात ना. तर तेव्हा प्रिया चिडून म्हटलेली असते की खून मी नाही साक्षीने केलाय म्हणून. आता ते रविराजला सगळं आठवतो आणि तो आता प्रतिमाचा हात आपल्या हातात घेतो आणि विचार करत असतो या सगळ्याबद्दल आणि त्याला हे सगळं आठवण येत असतं. ती घोळी साक्षीने झाडली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय असं म्हणते आता प्रिया. आतापर्यंत सादर झालेल्या पुराव्यांप्रमाणे कोर्ट अशा निर्णयावर आलाय की मधुकर पाटील हे निर्दोष असून पुरावे मिटवणे आणि गुन्हेगाराची साथ देणे, कोर्टाची दिशाभूल करणे या सर्व गुन्ह्यांसाठी 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावत आहे प्रिया मधुकर यांना असं म्हटलेलं असतो ना आता जज. ते सगळं आठवतं आता रविराजला आणि तो आता प्रतिमाकडे बघत असतो हे सगळं आठवण करून. तर आता सायली येते कॉफी घेऊन सगळ्यांसाठी. पूर्णाची कॉफी असं म्हणते आता सायली. नको ग असं म्हणते आता पूर्णाची. कसली इच्छा नाही आहे मला, नको. आई, तुम्ही तरी कॉफी घ्या असं म्हणते आता सायली कल्पनाला. तर कल्पना पण नकार देते. बाबा असं म्हणते आता सायली. तर प्रताप सुद्धा नाही म्हणतो. अस्मिताला म्हणते आता सायली, तुम्हाला मळमळायला नको म्हणून खास वेलची घालून कॉफी केली आहे, तुम्ही तरी घ्या असं म्हणते आता सायली. तरी नको आहे मला असं म्हणते अस्मिता. तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि सगळे नाराज होऊन बसलेले असतात आता. पूर्ण आजी, अस्मिता, कल्पना आणि प्रताप. बरं, कोणीच कॉफी घेणार नसेल तर मग मी स्वयंपाकच करू का असं म्हणते आता सायली. छान गरम पिठलं भात करते असं म्हणते आता सायली. मला भूक नाही आहे असं म्हणते आता कल्पना आणि चिडून निघून जाते आता कल्पना तिथून. सायली, सॉरी पण मला पण जेवण जाईल असं वाटत नाही असं म्हणतो आता प्रताप आणि तोही निघून जातो आता तिथून. अस्मिता, मलाही माझ्या खोलीत घेऊन चल असं म्हणते आता पूर्णाची अस्मिताला. जितक्या लवकर झोप येईल तितकी बरी असं म्हणते आता पूर्णाची. झोप येईल काही नाही माहीत नाही, पण चल असं म्हणते आता पूर्णाची. तर सायली म्हणते, पूर्णाची तुम्ही उपाशी पोटी गोळ्या कशा घेणार, पोटात अन्न तरी जायला हवं असं म्हणते आता सायली. तर पूर्णाची म्हणते, नको मला, नको मला आगर करूस असं म्हणते आता पूर्णाची. आणि आता अर्जुन सायलीकडे येतो. सायली, रिलॅक्स. त्यांचं असं वागणं नॉर्मलच आहे. हां, या क्षणी माझा इतका संताप होतोय ना असं म्हणते आता सायली.
प्रियाला कळलंच नसेल का हो ह्या घरातल्यांचा किती जीव आहे तिच्यावर. काय मिळालं काय तिला नक्की इतकं खोटं वागून असं म्हणते आता सायली. या सगळ्यांचा काय होईल ह्याचा तिने कधी विचार केलाच नाही का असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो शांत हो, इतका त्रास करून घेऊ नकोस. तन्वीने जे काही केलंस त्याची शिक्षा तिला मिळाली आहे. घरच्यांना शॉक बसलाय. त्यांची लाडकी सून असं काही करू शकते त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये बहुतेक असं म्हणतो आता अर्जुन. तेव्हा त्यांना एक्सपेक्टेडच नव्हतं की तन्वी असं काही करेल असं म्हणतो आता अर्जुन. पण आता जरा वेळ दे त्यांना, सगळं ठीक होईल असं म्हणतो अर्जुन. शांत होतो आता असं म्हणतो अर्जुन. आणि ह्याचा सगळ्यांना त्रास होतोय असं म्हणते आता सायली. प्रियाला काय हो फक्त पुरावे मिटवण्यासाठी 7 वर्षांची शिक्षा मिळाली. ह्या सगळ्यांच्या भावनांची ती जे खेळली आहे त्याची शिक्षा तिला कधी मिळणार आहे असं म्हणते आता सायली. कोर्टाने तिला 7 नाही चांगली 14 वर्षांची शिक्षा द्यायला हवी होती असं म्हणते आता सायली. तेवढ्यातच अश्विन येतो आणि म्हणतो बास, फक्त 14 वर्षांची? नाही नाही, 14 वर्षांची नाही, तिला तर फाशीच व्हायला हवी होती असं म्हणत होता अश्विन. हो ना असं म्हणत होता अश्विन सायलीने अर्जुनला. आणि तुझी तर हीच इच्छा असेल ना असं म्हणत होता अश्विन सायलीला. एकदा का तन्वीला फासावर लटकवलं तर तुझं मन शांत होईल असं म्हणतो होता अश्विन. हे बघा अश्विन भाऊजी असं काही नाही असं म्हणते आता सायली. पण गुन्हा हा गुन्हाच असतो असं म्हणते सायली. एवढा मोठा काय गुन्हा केला होता तिने असं म्हणत होता अश्विन. खोटं बोलली एवढंच असं म्हणत होता अश्विन. ह्या घरात सगळ्यात जास्त खोटं तुम्ही दोघं बोललात असं म्हणत होता अश्विन. पण जेल जेल फक्त माझ्या तन्वीला झाली असं म्हणत होता अश्विन. तुम्ही दोघांनी मिळून फसवलंय तिला असं म्हणत होता अश्विन. आम्ही मुद्दाम घडवलंय असं म्हणत होता अर्जुन. अरे तन्वीने स्वतः तिने तिचा गुन्हा कबूल केलाय असं म्हणतो अर्जुन. तिथले सगळे फुटेजीस आता सुद्धा ऑनलाईन आहे, तू आता सुद्धा बघू शकतोस असं म्हणत होता अर्जुन. मला अजिबात ते बघण्याची इच्छा नाही असं म्हणत होता अश्विन. कारण मला माहिती आहे तुम्ही दोघं आधीपासूनच तिचा राग करता असं म्हणत होता अश्विन. आणि सायली, तन्वी तुझ्या नवऱ्याशी लग्न करणार होती ह्याचा राग तू आता काढतीयस असं म्हणत होता अश्विन. अश्विन भाऊजी आहो तुम्ही कुठला संबंध कुठे, तू तिच्या आणि दादाच्या मध्ये आलीस असं म्हणत होता अश्विन. त्यानंतर तिची जी अवस्था झाली ना त्यातून मी बाहेर काढले तिला असं म्हणत होता अश्विन. आणि काळजी करू नकोस, आता सुद्धा आम्ही तिच्यासोबत राहणार आहे असं म्हणत होता अश्विन. अश्विन जुन्या गोष्टी कशाला उकरून काढतोयस तू असं म्हणतो होता अर्जुन. आधी जाऊन तरी बघ ना, तू तर मध्ये बघूनच बोलूच नकोस असं म्हणतो होता अश्विन. ह्या सायलीने तुझे कान भरलेत म्हणून तू तन्वीवर वाटेल ते आरोप करणार का असं म्हणतो होता अश्विन. हिच्या सांगण्यावरून तू तिला जेलमध्ये पाठवलंस ना असं म्हणतो अश्विन. बायकोच्या ताटाखालचा मार्जर झालायस तू असं म्हणत होता अश्विन. शट युअर माउथ अश्विन असं म्हणत होता अर्जुन. तोंडात काय येईल ते बोलतोस का असं म्हणत होता अर्जुन. तुझे डोळे आणि कान उघड असं म्हणत होता अर्जुन अश्विनला. आणि एक्सेप्ट कर की तुझ्या बायकोने गुन्हा केलेला आहे असं म्हणत होता अर्जुन. आणि आता अख्ख्या जगाला कळलंय की तुझी बायको किती खोटं बोलत होती ते असं म्हणत होता अर्जुन. पण तुला तुला तुझ्या प्रेमासमोर काही दिसत नाही असं म्हणत होता अर्जुन. हो आहे माझ्या बायकोवर प्रेम आहे असं म्हणत होता अश्विन. कारण तुझ्या बायको सगळं तिचं पोटात एक आणि ओटात एक नाही आहे असं म्हणत होता अश्विन. अश्विन असं म्हणतो आता अर्जुन. काय चाललंय तुमचं असं म्हणते आता सायली. मारायला जाणारच असतो बघा इथे प्रेक्षक अर्जुन अश्विनला, पण थांबवते आता त्याला सायली. घरातल्या वेळ दिला ना तसंच अश्विन भाऊजींना पण द्या ना असं म्हणते आता सायली. असं म्हणत होता अश्विन. तुझी नाटकं बंद कर हा, आणि जाऊन सेलिब्रेट कर असं म्हणत होता अश्विन सायलीला. तुझी बालपणीची मैत्रीण जिचा तू तिरस्कार करतेस ना तिला जेल झाली जेल असं म्हणतो आता अश्विन. एक गोष्ट लक्षात ठेवा, तिचा नवरा अजून जिवंत आहे हा असं म्हणतो आता अश्विन. आणि निघून जातो तिथून. तर आता सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला आवाज वाढवायची काय गरज होती हो, वरती सगळ्यांना ऐकू गेलं असतं तर. ऐकू दे त्यांना, पण त्यांनाही कळू दे त्यांचा मुलगा तिच्या प्रेमापोटी कसं वागतोय ते असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही शांत व्हा असं म्हणते आता सायली. एकही शब्द बोलू नका असं म्हणते आता सायली. विमलताई जरा पटकन कांदा चिरून ठेवता, 10 मिनिटात आलेच असं म्हणते आता सायली. पण सायलीताई कुणी जेवणार नाही हो असं म्हणते आता विमल. तर सायली म्हणते मी घरी कुणालाच उपाशी पोटू झोपू देणार नाहीये, हार मांडणार नाही आहे मी विमलताई, तुम्ही लागा कामाला, मी आलेच असं म्हणते आता सायली. आणि सायली निघून जाते तिथून. तर आता रात्र झालेली असते आणि प्रतिमाच्या बाजूला रविराज, नागराज आणि सुमन बसलेले असतात. पण मला वाटते की तिला असं काही विचारू नका की ती का घाबरली काय वगैरे, आज कोर्टात जे झालं ना ते विचारू नका असं म्हणत होता नागराज. सगळ्यांना सांगतो आता हे असं तो रविराज आणि सुमनला. त्रास होईल तिला असं म्हणत होता नागराज. हो ना बरोबर आहे असं म्हणते आता सुमन. तसंही त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये आणि मग उगाच अपराधी वाटत राहतं. मला वाटतं आपण हा विषय टाळलेलाच बरा असं म्हणते सुमन. तर आता नागराज म्हणतो एक्झॅक्टली. तर रविराज म्हणतो ठीक आहे. तर तेवढ्यातच प्रतिमाला शुद्ध येते. वहिनी कसं वाटतंय असं म्हणते आता सुमन. तर प्रतिमा म्हणते बरं
तुला गाठ झोप लागली होती म्हणून उठवलं नाही असं म्हणत होता रविराज. बरं वाटतंय का आता असं म्हणतो रविराज. तर प्रतिमा म्हणते हो. तर आता प्रतिमा म्हणते निकाल कोर्टात निकाल काय लागला असं म्हणते आता प्रतिमा. तर सगळे निराश होतात. सांगा ना असं म्हणते प्रतिमा. नाही तू जरा दमाने घे, आपण बोलूया ना नंतर असं म्हणतो रविराज. नंतर का आताच सांगा असं म्हणते प्रतिमा. काय झालंय कोर्टात असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुनाने सायलीला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन सायलीला बघत असतो आणि सायली मात्र तयार होत असते. तर आता अर्जुन सायलीला धरतो असं प्रेमाने. तर आता सायली बघते त्याच्याकडे. काय चाललंय तुमचं असं म्हणते आता सायली. कोणी बघेल ना, दरवाजा उघडाच आहे असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो दार बंद करून आलो, काही गरज नाही आहे. तुम्हाला भलत्या वेळेला भलत्या गोष्टी बऱ्याच सुचतात हो असं म्हणते सायली. मला खाली जाऊन सगळ्यांना स्वयंपाक बनवायचा आहे. आज आपण केस जिंकलोय, सेलिब्रेशनचा मूड आहे. बाहेर बघ जरा, थंड रोमॅन्टिक वारा सुटलाय आणि अशा वेळेला स्वयंपाक करणं ही भलती गोष्ट आहे असं म्हणतो होता अर्जुन. आणि मी जे म्हणतोय करेक्ट आहे असं म्हणतो होता अर्जुन. जरा धीर धरा, आजच्या दिवशी मला कुणाच्या जेवणाच्या वेळा चुकवायच्या नाही आहेत असं म्हणते आता सायली. आलीच मी. तर अर्जुन म्हणतो पण कुणाला जेवायचं नाही आहे, सगळ्यांनी सांगितलं ना, मग तू का जबरदस्ती करतेयस असं म्हणतो होता अर्जुन. कारण प्रश्न फक्त जेवणाचा नाही आहे, सगळ्यांची मनस्थिती ठीक करणं ह्याचा आहे असं म्हणतोय आता सायली. आता अश्विन भाऊजी जे काय वागले ते या बाबतीत आपण काहीच नाही करू शकत. पण प्रियाचा खरा चेहरा कळल्यामुळे सगळ्यांना जो त्रास झालाय, धक्का बसलाय, त्यांची काळजी तर घ्यायलाच हवी ना असं म्हणते आता सायली. सुमन तू तरी सांग ना, काय झालं. अर्जुन केस जिंकला ना असं म्हणते आता प्रतिमा. हो वहिनी, साक्षी शिकरेला खुणाबद्दल जन्मठेप झाली असं म्हणते आता सुमन. ही एवढी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणते प्रतिमा. तर आता नाराज होते ना सुमन. तर आता प्रतिमा बघते रविराजकडे आणि सुमनकडे. पण मग तुमचे चेहरे असे काय आहेत असं म्हणते आता प्रतिमा. आपल्या तन्वीला सुद्धा 7 वर्षांची शिक्षा झाली आहे प्रतिमा असं म्हणतो आता रविराज. तर प्रतिमा म्हणते काय. हो बहिणी असं म्हणते आता सुमन. आज कोर्टात खरी गुन्हेगार तूच आहेस प्रिया, विलासचा खून तूच केलास असं म्हटलेला असतो ना अर्जुन. हे सगळं आठवण करून आता सुमन सांगत असते सगळा प्रकार घडलेला प्रतिमाला. तर ती सांगत असते कसा अर्जुन विचारलेला असतो प्रियाला की तूच केलास विलासचा खून, तूच गोळी झाडली आहेस, कबूल कर कबूल कर. तर आता प्रिया म्हटलेले ते सगळं खोटं आहे, सगळं चुकतंय म्हणून शेवटी अर्जुनने सेम प्रश्न विचारल्यावर तिने उत्तर दिलेलं असतं की गोळी मी नाही, साक्षी शिकरेने झाडली आहे, मी माझ्या डोळ्याने बघितले असं म्हणून प्रिया कबूल केली असते ना. तर खूप मस्त ते जो सीन दाखवलेला ना कोर्टाचा, तो सगळं आठवण करून सांगते सुमन आता प्रतिमाला. आणि फ्लॅशबॅकमध्ये दाखवलाच होते ते सीन. आणि मग सुमन हेही सांगते की अर्जुन हेही म्हटलेलं असतं की कोर्टाने ह्या दोघींना अशी शिक्षा द्यावी की ह्या समाजात अशा गुन्हा परत कधीच करू नये आणि त्याचा विचारही करू नये असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. ते दाखवलंय. आणि आता शेवटी हेही दाखवलंय की जज साहेब म्हणतात की मिळालेल्या पुराव्यांमुळे प्रिया आणि साक्षी शिकरे या दोघींना शिक्षा मिळत आहे. शिक्षा आणि साक्षीला जन्मठेप तर प्रियाला 7 वर्षांचा कारावास मिळणार आहे हे सांगितलेले असतात ना जज. ते सगळं सुमन सांगतात प्रतिमाला. गुन्ह्याची साथ देणे, पुरावे नष्ट करणे, कोर्टाची दिशाभूल करणे, हा सर्व गुन्ह्यासाठी 7 वर्षांची कारावास मिळत आहे असं सांगितलेले असतात ना जज. तर हे आता सुमन सांगते सगळं प्रतिमाला. हे सगळं काय होऊन बसलं असं म्हणते आता प्रतिमा. आपल्या तन्वीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे प्रतिमा असं म्हणतो आता रविराज. मला दिसत होतं ती खोटं बोलतीये, आपल्याला फसवतीये, दिसत होतं. कोर्टातल्या सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट सुद्धा सांगत होता की तन्वी खोटं बोलण्याची शक्यता जास्त आहे. पण माझ्यातला बाप या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आलाय असं म्हणतो होता रविराज. आणि आता हे काय होऊन बसलं, ही शिक्षा तिला नाही, ती मला शिक्षा झाली असं म्हणतो होता रविराज. आणि तुझ्या मूडचं काय असं म्हणतो होता अर्जुन सायलीला. केस जिंकण्यासाठी काय नाही केलंयस तू असं म्हणतो होता अर्जुन. माझ्यासारख्या माणसासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेस तू असं म्हणतो होता अर्जुन. माझ्यासारख्या माझ्या माणसाशी म्हणजे माझ्या नवऱ्याला काय बोलायचं नाही हा, कबूल नाही घेणार मी असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन हसतो. आणि मी आनंद साजरा करतच आहे की, फक्त केस जिंकल्याचं नाही, प्रियाचं भांडं फुटल्याचंही असं म्हणते आता सायली. आता आपल्या घरात ना सगळा खोटापणा आता निघून गेलाय. आपल्या केस बरोबरच सगळं निघून गेलंय असं म्हणते आता सायली. करेक्ट असं म्हणतो होता अर्जुन. आता फायनली आपण आपल्यावर फोकस करू शकतो असं म्हणतो होता अर्जुन. आणि सायली म्हणते आपल्या संसारावर, आपल्या घरावर पण असं म्हणते सायली. तेच असं म्हणतो होता अर्जुन. आता मला प्रोडाजीच्या
औषधांच्या वेळा सांगता येतील, अस्मिता ताईंचे डोहाळे पुरवता येतील. मी आलेच असं म्हणून जाते आता सायली तिथून. तर अर्जुन तिला पकडतो आणि नवऱ्याचं काय असं म्हणतो तो. त्याच्याकडे लक्ष देणारेच की नाही. तर सायली म्हणते, नवऱ्याकडेच तर 24 तास लक्ष असतं ना. आता फक्त थोडा वेळ खाली जाऊन येते असं म्हणते ती. मग मी इथेच येणार आहे तुमच्याजवळ असं म्हणते सायली. आलीच असं म्हणून जाते आता सायली. सायली पण ना असं म्हणत होता अर्जुन. पण आता सगळ्यांना जेवणासाठी तयार करणं आता खूप मोठा टास्क आहे तिच्यासाठी असं म्हणत होता अर्जुन. बट आय एम शुअर ती करेल मॅनेज असं म्हणतो तो. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता सायली सगळ्यांना डायनिंग टेबलवर आणून बसवते आणि म्हणते, प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप झाला आहे हे माहिती आहे मला. पण तिचा राग असा जेवणावर काढू नका आणि तिच्यामुळे किती त्रास होत असला ना तरी अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही आहे. ही तुमची शिकवण आहे ना असं म्हणून सायली आता घास खाडवते पूर्णाजीला आणि अर्जुन मात्र हे लांबून बघून सगळं खूप खुश होत असतो. तर आता इथे पूर्णाजी आपल्या खोलीमध्ये रडत म्हणत असतात, कुठल्या अभद्र वेळेला मी अश्विनचं लग्न तिच्याशी लावून दिलं. त्याच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे मी. का मी तिला आपलं घर पोकरू दिलं. मी इतकी घोडचूक कशी केली असं म्हणते पूर्णाजी आणि चक्करून पडते. तर आता सायली जाऊन पकडते तिला. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो प्रेक्षक. पण प्रेक्षक खूप मस्त वाटलं हे बघून आता. कारण पूर्णाची तर फक्त अश्विनचं नाही तर अर्जुनचं पण 2दा लग्न करायला निघाली होती त्या प्रियाबरोबर. अश्विन मात्र बावट होता, तो प्रियाच्या जाळ्यात अडकला. अर्जुन मात्र नाही. तर त्यामुळे पूर्णाची, अस्मिता आणि कल्पना ह्या तर खूप जास्त जबाबदार आहेत. प्रियाने जे काय प्रकार केलाय ना सुभेदारांच्या घरात त्यासाठी. कारण कायमच ते लोक तिघही सायलीला खूप त्रास दिलाय ह्या तिघांनी. तर प्रेक्षक इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा भाग ही. तर बघत राहा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.